गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 61 वर आहोत आणि आपला आर्टिकल सुरू आहे 70. काय आहे वो आर्टिकल 70? इंटेग्रल करस्पॉन्डिंग टू ए टर्म ऑफ फॉर्म x टू द पॉवर m इन द सेकंड मेंबर. म्हणजे राईट हँड साईडला इक्वेशनच्या जर x टू द पॉवर m असेल तर नेमकं आपल्याला प्रॉब्लेम कसं सोडवायचं त्याच्यासाठी ही थेअरी आहे. इन द केस ऑफ द होमोजिनियस लिनियर इक्वेशन, as in that of the equation discussed in the last chapter, method shorter than the general one can be deduced for finding the particular integral which corresponds to terms of the spatial form in the second member. म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या मेथड आपण बघितल्या आणि त्याच्यावरील प्रॉब्लेम सोडवले त्यापेक्षा ही मेथड छोटी आहे, सोपी आहे आणि सोडवायला सहज आहे. काय आहे हो मग? फॉर इन्स्टन्स 1/f ऑफ थीटा x टू द पॉवर m विच इज इक्वल टू 1/f ऑफ m x टू द पॉवर m. म्हणजे थीटाच्या जागेवर m ठेवायचं आणि ऍक्च्युली थीटा इज इक्वल टू काय आहे? x d/dx. प्रूफ वी हॅव x d/dx म्हणजेच थीटा x टू द पॉवर m, त्याच्या जागेवर आपण m ठेवणार आहे विच इज इक्वल टू m x टू द पॉवर m. डेरिव्हेटिव्ह नाही काढलेली आहे इथं काय केलेलं आहे? थीटा म्हणजे x d/dx त्या जागेवर विच इज इक्वल टू m ठेवलेला आहे. जर x d/dx चा होल स्क्वेअर असेल आणि x टू द पॉवर m असेल तर याच्या जागेवर आपण m ठेवणार म्हणजे m चा स्क्वेअर होईल x टू द पॉवर m. अशा तऱ्हेनं फॉर एनी पॉझिटिव्ह इंटेजर r x d/dx त्याला पॉवर जर r असेल, x टू द पॉवर m असेल जे की आहेच, x d/dx च्या जागेवर m ठेवणार म्हणून m रेज टू r x टू द पॉवर m. नाउ f of theta is a rational integral function of theta आणि म्हणून f of theta x to the power m which is equal to f of m x to the power m. म्हणजे थीटाच्या जागेवर काय येत आहे? m येत आहे. आता applying 1/f of theta to both the members of this equation, या इक्वेशनला दोन्ही साइडने आपण 1/f of theta ने मल्टिप्लाय करणार आहोत and transposing f of m being merely an algebraic multipliers. मग लेफ्ट हँड साइडला जर 1/f of theta ने आपण मल्टिप्लाय केलं तर f of theta into 1/f of theta will be cancel आणि x to the power m is remaining which is equal to 1/f of theta f of m x to the power m. आणि आता आपल्याला ट्रान्सपोज काय करायचं आहे? f of m ला दुसऱ्या साइडला न्यायचं आहे. म्हणजे एका साइडला शिल्लक राहील 1/f of theta x to the power m जे की आपण लेफ्टला आधी लिहिलं. Hence 1/f of theta x to the power m which is equal to this goes to the next side 1/f of m x to the power m. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला काय लक्षात येईल की थीटाच्या जागी m आलेलं आहे जे की आपल्याला दाखवायचं आहे. पण if m is the root of f of theta is equal to 0 then f of m काय येईल? 0 येऊन जाईल. थीटा मायनस m जर फॅक्टर पडत असेल तर थीटाच्या जागेवर m ठेवलं तर m मायनस m 0 होईल आणि म्हणून f of m is equal to 0 येईल. आणि अशा केसमध्ये the method fails. In this case, f of theta can be factored into theta minus m into phi of m. अशा सिच्युएशन मध्ये आपण f of theta ला फॅक्टर पाडणार आहोत आणि त्याचा एक फॅक्टर जर थीटा मायनस m असेल तर नॅचरली राहिलेला जो
फॅक्टर आहे किंवा राहिलेली जी टर्म आहे ती आता एफ ऑफ थिटा राहणार नाही, ती जे काही राहील त्याला आपण फाय ऑफ थिटा म्हणू. देन द पर्टिक्युलर इंटेग्रल बिकम्स, मग हा जो फॅक्टर पडला 1 अपॉन थिटा मायनस एम इंटू 1 अपॉन फाय ऑफ थिटा एक्स टू द पॉवर एम. आता हे इथं तर माहित आहे आपल्याला की 0 येते, म्हणून आपण एवढं सोडवणार 1 अपॉन फाय ऑफ थिटा एक्स टू द पॉवर एम विच रिड्युसेस टू 1 अपॉन फाय ऑफ एम एक्स टू द पॉवर एम. याला काय येईल 1 अपॉन फाय ऑफ एम एक्स टू द पॉवर एम आणि 1 अपॉन थिटा मायनस एम तर आहेत, आणि मग 1 अपॉन फाय ऑफ एम 1 अपॉन थिटा मायनस एम एक्स टू द पॉवर एम आला, विच इज इक्वल टू 1 अपॉन फाय ऑफ एम. आता इथे आपण याच्या आधी जी थेअरी झालेली आहे, जर थिटा मायनस एम असेल तर प्लस एक्स टू द पॉवर एम इंटेग्रलच्या आधी लिहायचं आणि इंटेग्रल एक्स टू द पॉवर मायनस एम मायनस 1 लिहायचं, आणि राईट हँड साईडला म्हणजेच ही जी टर्म आहे एक्स टू द पॉवर एम डीएक्स असं लिहायचं, विच इज इक्वल टू 1 अपॉन फाय ऑफ एम एक्स टू द पॉवर एम. जसं तसं हा एक्स टू द पॉवर मायनस एम आणि हा एक्स टू द पॉवर प्लस एम विल बी कॅन्सल, आणि एक्स टू द पॉवर मायनस 1 शिल्लक, ज्याला आपण dx अपॉन एक्स लिहू शकतो आणि लिहिलेलं आहे इंटेग्रल dx अपॉन एक्स. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन फाय ऑफ एम एक्स टू द पॉवर एम and integration of this is log x, which is equal to 1 upon phi of m x to the power m into log x upon 1 factorial. इथपर्यंत आलो होतो. म्हणजे रूट्स जर f ऑफ थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे m एक रूट असेल तर इथपर्यंत आलो होतो. आता if m is repeated root of f of theta is equal to 0, then f of m is equal to 0. Hence the method again fails. In this case f of theta can be factored into theta minus m डबल होईल, म्हणून थीटा मायनस एम चा वर्ग. आता जे शिल्लक राहील ते एफ ऑफ थीटा बी नसणार आणि याच्या आधी जे घेतलं होतं आपण फाय ऑफ थीटा तेही नसणार, मग जे असेल त्याला आपण साय ऑफ थीटा म्हणालो. देन द पर्टिक्युलर इंटेग्रल बिकम्स 1 अपॉन थीटा मायनस एम चा वर्ग इंटू 1 अपॉन साय ऑफ थीटा एक्स टू द पॉवर एम. आता आपण एवढंच सोडवणार, सो विच इज इक्वल टू 1 अपॉन थीटा मायनस एम स्क्वेअर, थीटाच्या जागेवर एम ठेवणार 1 अपॉन साय ऑफ एम एक्स टू द पॉवर एम, म्हणजे हे आलं. सो विच इज इक्वल टू नाव 1 अपॉन साय ऑफ एम इंटू 1 अपॉन थीटा मायनस एम आणि दुसरा फॅक्टर ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन थीटा मायनस एम एक्स टू द पॉवर एम. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन साय ऑफ एम इंटू 1 अपॉन थीटा मायनस एम, आणि याचं जे कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे ते आपल्याला मिळालेलं आहे एक्स टू द पॉवर एम लॉग एक्स, विच इज इक्वल टू 1 अपॉन साय ऑफ एम इंटू, आता आपण 1 अपॉन थीटा मायनस एम फॅक्टर असेल तर मायनस असेल तर एक्स टू द पॉवर प्लस एम इंटेग्रल एक्स टू द पॉवर मायनस एम मायनस 1 इंटू राईट हँड साईडला जे होतं एक्स टू द पॉवर एम लॉग एक्स डी एक्स. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन साय ऑफ एम एक्स टू द पॉवर एम इंटेग्रल एक्स टू द पॉवर मायनस एम एक्स टू द पॉवर प्लस एम will be cancelled. So log x is remaining and here x to the power minus 1 is remaining. So this is written at the denominator integral log x upon x dx, which is equal to 1 upon psi of m x to the power m. आता याला सोडवण्यासाठी put t is equal to log x. काय केलं? या टर्मला सोडवण्यासाठी t is equal to log x. This implies dt is equal to dx by x. काय येईल? dx by x. तर हे होईल इंटेग्रल t dt. काय होईल?
इंटेग्रल टी डी टी, आणि हे मिळेल आपल्याला टी चा वर्ग डिवायडेड बाय 2. म्हणजेच टी ची किंमत log x आहे, आणि म्हणून which is equal to 1 upon psi of m x to the power m log x चा वर्ग डिवायडेड बाय 2, म्हणजे टी चा वर्ग डिवायडेड बाय 2, टी इज log x. जे की आपण इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. टी इज इक्वल टू log x सबस्टिट्यूट केलं तर, म्हणजे ज्या वेळेस आपण एक रूट m असेल तर आपल्याला ही जी टर्म आहे ती मिळाली होती 1 अपॉन फाय ऑफ m तर आहेच, x टू द पॉवर m log x अपॉन 1 फॅक्टोरियल. जेव्हा 2 वेळा रिपीटेड रूट्स होतं त्यावेळेस आपल्याला मिळालेलं आहे 1 अपॉन साय ऑफ m आहेच, x टू द पॉवर m log x चा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल. जर 3 रूट इक्वल असेल तर येईल x टू द पॉवर m log x चा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल. 4 रूट इक्वल असेल तर x टू द पॉवर m log x टू द पॉवर 4 अपॉन 4 फॅक्टोरियल. अशा तऱ्हेनं जर r रूट इक्वल असतील तर x टू द पॉवर m इन ब्रॅकेट log x टू द पॉवर r अपॉन r फॅक्टोरियल. बघू मग, if m is repeated as a root r times f of theta is equal to theta minus m ला power r into capital F of theta, and the corresponding integral is 1 upon f of m 1 upon theta minus m चा घात r into x to the power r, so which is equal to 1 upon f of m as usual, x to the power m जशाला तसं, आणि log x ला किती पॉवर r अपॉन फॅक्टोरियल r. नमस्कार.